मित्रांनो, काम करायचं म्हणून सकाळी उठून बसतो, फोन ऑन केला आणि बघतो तर काय, अरे आज तर सुट्टी आहे. मग काय, उठलो, नाश्ता केला आणि सरळ कॉम्प्युटर ओपन केला, GTA ओपन केलं. पण GTAच्या लॉस सेंटॉस मधल्या रस्त्यांवरती गाडी पळवत निघालो. पण मन काय स्थिर होत नव्हतं, मजा येत नव्हती, काय कळत नव्हतं. आणि त्याचं कारण असं होतं की गेले 2-3 आठवडे झाले असतील मारुनेफकीच्या चॅनलवरती कोणता व्हिडिओ आला नव्हता. त्याचं कारण असं होतं का कामं खूप होती, कंपनीच्या प्रोजेक्टचं काम वाढलं होतं. अगदी विकेंडवर मी काम करत होतो, घरी जरी असतो, घरून जरी काम करतो तरी पण काम खूप होतं. त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला भेटत नव्हते. मग करायचं काय, आता सुट्टी होती, आज काही काम नव्हतं. मग म्हटलं मराठी वेगळाचा पुढचा एपिसोड शूट करायचा का, की रहस्याचा पुढचा एपिसोड करायचा, काहीच कळत नव्हतं. इतक्यात मारुनेफकीच्या सुपीक डोक्यामध्ये एक भन्नाट कल्पनेने जन्म घेतला. ती अशी होती की मला माहिती होतं की 2-3 महिने, 3-4 महिने झाले असतील माझ्यापेक्षा मी साफच नाही केला होता. मग म्हटलं का एक काम आपण करू शकतो, PC आपण साफ करूया आणि त्याचा एक मस्त भन्नाट असा थोडा कॉमेडी स्टाईलमध्ये आपण व्हिडिओ बनवूया. मला दाखवूया की PC कसा काय साफ करतो, कसा साफ करतो मी, काय करतो मी, हे सगळं एका व्हिडिओ मध्ये आपण दाखवूया. आणि मग काय, सरळ गेम बंद करायला घेतला आणि पुढे नमस्कार, माझ्या तुमचं पुन्हा स्वागत आहे मारुनेफकीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप मजेशीर आणि धमाकेदार होणार आहे एकदम. आइए देखते हैं, मजा आएगा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या PCचं पुन्हा सेटअपचं क्लीनअप करणार आहे. कारण गेले 3-4 महिने झालेले आहेत आणि मी PC मध्ये साफच नाही केलं आहे. तर त्याच्यामुळे पूर्ण सेटअपचा मी क्लीनअप करणार आहे आणि दाखवणार आहे की मी सेटअपमध्ये काय काय वापरतो. माझा जो सेटअप आहे PCचा, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या प्रकारचा मॉनिटर मी वापरतो, PC मध्ये मी काय काय इक्विपमेंट्स वापरलेले आहेत आतमध्ये, आणि या डेस्कमध्ये ड्रॉवरच्या आतमध्ये माझं काय काय सामान आहे ते मी सगळं दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. तो व्हिडिओ पूर्ण बघा, खूप इंटरेस्टिंग कॉमेडी असा व्हिडिओ होणार आहे. आणि तुम्ही पहिल्यांदा चॅनलवरती जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा. हा माझा पुन्हा सेटअप आहे, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल माझ्या व्हिडिओमधून. चीज बढ़िया है, एकदम रापचिक चीज है, लेकिन इसमें खर्चा इतना है ना कि असली वाले अमीर ही अफोर्ड कर सकते हैं. तर सध्या झालं असं की क्या हुई, मी प्रत्येक 1-2 महिन्यानंतर मी म्हणजे 1 महिन्यानंतर मी सेटअप क्लीन करत असतो. पण सध्या झालं असं की मी 3-4 महिने झालेले आहेत पण मी सेटअप क्लीनच नाही केला. मगर क्यों? त्याच्यामुळे पूर्ण धूस असलेली आहे. म्हणजे तुम्हाला दिसत नसेल तर कॅमेऱ्याच्या आतमध्ये पण पूर्ण खूप धूस असली आहे. मेन म्हणजे हा जो कम्प्युटर आहे, ह्याला कम्प्युटर आता हा मॉनिटर आहे आणि हा कम्प्युटर आहे, CPU आहे. क्या बात कर रहे हैं? तर CPUच्या आतमध्ये खूप घाण साचली. त्याचा विषय असा होतो की बाहेरचं जे डस्ट असतं किंवा बाहेरचे जे धुळीचे कण असतात ते सगळे जमा होतात आणि ते जसं जसं तुमचा काळ वाढतो, तर मग आज तुम्ही साफ केलाय तर काही दिवस काही आठवडे सगळं ठीक असतं, पण नंतर मग ती धूळ साचत जाते आतमध्ये. आणि त्याचं मेन कारण असं ते म्हणजे फॅन आहेत ते. आता हे माझ्या PC मध्ये टोटल 4 फॅन आहेत. हे 3 फॅन आहेत ते RGB फॅन आहेत आणि हा एक पार्टचा फॅन आहे तो एक सिंपल फॅन आहे. RGB म्हणजे याला कलर्स आहेत इथे, आतमध्ये कलर असल्यामुळे. आणि ह्याच्यामध्ये खूप धूळ साचते. तसंच म्हणजे आतमध्ये प्रोसेसरच्या आतमध्ये धूळ असते. त्याच्यानंतर इथे ग्राफिक्स काढला, हे सगळीकडे धूळ असते. त्याच्यामुळे मग PCच्या आतमध्ये धूळ जमा होते. बात तो सही है. त्याच्यामुळे PC पूर्ण खोलून पूर्ण साफ करावा लागतो. तर ते आज मी करणार आहे. त्याच्यानंतर मॉनिटरच्या वरती पण म्हणजे असे हे येतात, डॉट्स येतात किंवा त्याच्यावरती धूळ असते. त्याच्यामुळे मॉनिटरची स्क्रीन पण घाण होते. मग ती पण आपल्याला क्लीन करायची व्यवस्थितपणे. आणि त्याचप्रमाणे आता खाली जो माझा डेस्क आहे, त्या डेस्कमध्ये आता हे 4 कप्पे आहेत. ते 4 कप्प्यातलं सामान पण ठीक करायचं आहे, पूर्ण सगळं पुसायचं आहे व्यवस्थितपणे. आणि एकदम हा जो डेस्क आहे माझा, हा जो सेटअप आहे तो पूर्णपणे व्यवस्थितपणे आपल्याला क्लीन करायचा आज. त्यामुळे चला आता PCला मस्तपैकी धुवून टाकूया. धुवून म्हणजे असं धुवून नाही, म्हणजे धुवून म्हणजे आपल्याला पूर्ण क्लीन करायचा आहे तो. हे बघा तुम्हाला दिसते, ही इथे ना ही सगळी अशी घाण साचली आहे बघा. हे सगळं घरू साचलाय, आतमध्ये पण धूळ साचली. त्याच्यानंतर इथे ग्राफिक्स काढलं, इथे पूर्ण धूळ आहे. मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा माँ.
त्याच्यानंतर मेन म्हणजे इथे वरती बघा, ह्याच्या फॅनच्या आतमध्ये तुम्हाला दिसत नसेल तर फॅनच्या आतमध्ये पण पूर्ण धूस असलेली आहे, म्हणजे खूप धूस असलेली आहे, कारण 3-4 महिने झालेले आहेत. खरं म्हणजे मला साफ करायला पाहिजे होतं, पण मी साफ केला नाही तो. खरं म्हणजे तुमचा पीसी जो असतो ना, तुम्ही कायम साफ केला पाहिजे, एक महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर, तर तो क्लीन राहतो व्यवस्थित, म्हणजे कंपाऊंड सारखे खराब होत नाहीत. मालूम है तेरे बाप को मत सिखा. चल. तर आता मी आज साफ करणार आहे. आणि पीसीच्या वरती पण आता दिसत नसेल इथे पण असे डॉट्स पण आलेले आहेत मॉनिटरच्या वरती, तर ते साफ करायचं आहे. खाली पूर्ण धूस असली हे बघा याच्यावरती, आणि पूर्ण धूळ आहे. आतून पीसी क्लीन करायचं आहे आणि वरचं पण पीसी क्लीन करायचं आणि बाकी सगळं करायचं आहे. चलिए शुरू करते हैं. सगळ्यांचे पीसी समोरून चांगले दिसतात, समोरून जे सेटअप असतात म्हणजे हे मॉनिटर किंवा हा CPU बाकी सगळ्या गोष्टी समोरून सगळ्या नीट असतात. पण एक गोष्ट असते ती म्हणजे पाठची, पीसीच्या पाठची बाजू, म्हणजे पीसीच्या पाठीचं सगळं वायरिंग असतं, सगळं वायरी असतात, त्या सगळ्या गुरफटलेल्या असतात. त्या वायर मॅनेजमेंट मला पण, म्हणजे मी मॅनेजमेंट करतो वायरचं, पण मला पण ते जमत नाही, कारण त्याला माझ्याकडे त्या क्लिप्स आणि काय नाही आहेत. त्याच्यामुळे पूर्ण सगळ्या वायर आतमध्ये गुटमळतात. म्हणजे जे पीसीची पाठची बाजू असते, म्हणजे डेस्कच्या पाठची बाजू, तर पूर्ण वायरिंगचं पण असं जंजाळ झालेलं असतं, सगळ्या वायरी एकामेकामध्ये गुरफटलेल्या असतात. तुम्हाला दाखवतोय आता पाठी जाऊन पीसीच्या. हे बघा, हे पाठचं आहे आमच्या पीसीची पाठची साईड, पुढून असं मस्त एकदम लकाकतोय, आणि पाठी गेलात की पाठी पूर्ण सगळ्या वायरी आहेत. कारण ह्याचं तर मॅनेजमेंट करायचं म्हटलं की मला क्लिप्स पाहिजेत, किंवा आतून ते पाईप घातले पाहिजेत, पाईपच्या आतमध्ये वायरिंग नेल्या पाहिजेत, म्हणजे डेस्कला चिटकून. पण ते काय एवढं मी करत नाही, एवढं जास्त वायर नाही, तरी पण खूप वायर आहेत पाठीतून बघितलं तर. कारण मी काय केलं, पीसीच्या वरतीच मी वायफाय ठेवलेलं आहे. माझं राउटर जो माझा आहे, मी ऑप्टिलिंकचा वापरतो, तो राउटर माझ्या पीसीच्या वरतीच मी ठेवून दिलेला आहे. कारण त्याचं कारण असं की माझ्याकडे एक ही होती लॅन कार्ड. कसं असतं, नुसत्या वायफायपेक्षा लॅनने नेट चांगलं मिळतं राउटरचं. इधर लिख लूं कहीं यूपीएससी के एग्जाम में ना आ जाए. त्याच्यामुळे माझ्याकडे लॅन कार्ड, लॅनची वायर होती आणि ती छोटी होती. मग मी काय केलं की वायफायचा राउटरच वर ठेवून दिला सीपीयूच्या वरती, आणि लॅन मग इथे खाली जोडली. क्या बात, ये बात है. अरे सर क्या बात है. चांगलं नेट मिळेल, कारण मी गेमिंग पण करत असतो, माझं काम पण असतं, मग नेट चांगलं लागतं मला. 60 MBPSचा प्लॅन आहे माझा, आणि तो ह्या म्हणजे लॅन मला व्यवस्थित मला स्टेबल मिळतो. आणि त्याच्यामुळे हा इथे राउटर पण आहे, त्याच्यानंतर त्याचा हा इथे राउटरचा दुसरा आहे, हा भाग पण इथेच आहे, त्यामुळे पूर्ण वायरी गुरफटतात. माझा हे पण आपल्याला नीट क्लीन करायचं आहे. हे काय नीट होणार नाही, म्हणजे लावल्यानंतर पण असेच दिसणार, पण आपल्याला क्लीन करायचं आहे सगळं, तो मेन विषय आहे. आता पहिलं काम म्हणजे पीसीला पर्यंत ऑफ करूया, कारण मी मग अशी गेम खेळत बसलो होतो. मला खरा गेम खेळायचा होता, पण आता पीसी साफ करायचं, त्याच्यामुळे आता पहिल्यांदा पीसी बंद करूया, आणि नंतर मग हे सगळं सामान मी उचलणार आहे आणि बाहेरच्या खोलीत नेऊन ठेवणार आहे, चटई घालणार याच्यावरती, मग तिथे साफ करणार आणि मग ते सगळं येऊन पुन्हा इथे जोडणार आहे आतमध्ये. तर पहिल्यांदा आता हा पीसी आपण ऑफ करूया. मित्रांनो, हा बघा, आता मी तुम्ही बघितलं, पूर्णपणे सगळं सामान मी काढलं, पण त्या धुळीमुळे कसं झालं ते बघा. इथे बघा, इथे पूर्णपणे टेबलाच्या वरती ना हे असा आकार आलेला आहे. इथे एक पीसी होता, तर धुळीमुळे बघा इथे कसा असा आकार आला आहे, बघा धूळ कशी आहे ती. आणि ही तर काहीच नाही आहे, ही तर एवढी कमी काय, का मध्ये मी म्हणजे फडका मारा, त्याच्यामुळे कमी आहे. तर फडका जर मारला नसता तर खूप धूळ असली असती, पण ही एवढी धूळ आहे. त्याच्यानंतर इथे मॉनिटर होता बघा, मॉनिटरचा पण ते आकार आला आहे. धूळ कशी आहे ती बघा, एकदम घाण. त्याच्यामुळे असं ह्याच्या धुळीमध्ये काम करणं मला तर आवडत नाही त्याच्यामुळे. पण मी 3-4 महिने मला वेळच नव्हता आणि मी केला पण नाही त्याच्यामुळे. आणि आता हा वेळ भेटला आहे रविवारचा, म्हटलं आज करून टाकूया. मित्रांनो, इथे तुम्हाला दिसतो ना, आता हा माझा कीबोर्ड. ॲक्च्युली मी 1 महिन्यापूर्वी नवीन कीबोर्ड घेतला. पहिला माझा कीबोर्ड वेगळा होता, सेमच RGB कीबोर्ड होता, पण त्याचं कसं आलं की त्याच्या जे स्पेस बार असतो, स्पेस बार आणि बाकीच्या 2-3 की त्याच्या बाद झाला, त्याच्यामुळे मी तो मग इथे ठेवून दिला ह्याच्यामध्ये. आणि हा मी नवीन कीबोर्ड घेतला. हा कोणता आहे, हा अँड ई स्पोर्ट्स आहे. अँड ई स्पोर्ट्सच माझा पीसी पण आहे, म्हणजे पीसीची माझी जी कॅबिनेट आहे ती पण अँड ई स्पोर्ट्सचीच आहे. आणि हा कीबोर्ड पण तोच हा मागवला होता ॲक्च्युली. आणि ह्याच्यामध्ये मी जुना कीबोर्ड माझा ठेवून दिलेला आहे आतमध्ये. हा ह्याच्या आतमध्ये आहे, हा बघा, हा HPचा होता, तो आतमध्ये. ठीक आहे, तर आपण बाजूला ठेवूया. ओके, ह्याच्यात काय काय सामान आहे
आता एक म्हणजे आता हा मला सिक्रेट सांटा म्हणून मला भेटला होता कंपनीमध्ये, तो म्हणजे मायक्रोफोन, तर तो आहे. त्याच्यानंतर हे मला म्हणजे वहिनीने दिलं होतं परफ्यूम, तर तो आतमध्ये ठेवला आहे मी. आता तो संपत आला, आता बॉक्स टाकला पाहिजे ॲक्च्युली. त्याच्यानंतर ही मेन गोष्ट आहे, कारण आता ही मला लागणार आहे आता PC साफ करताना, कारण हा मी मागच्या वर्षी घेतला होता मी. हा तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली सगळ्या प्रकारचे स्क्रू ड्रायव्हर्स, म्हणजे आता हा सगळ्या प्रकारचे आपण स्क्रू आपण काढू शकतो, प्रत्येक प्रकारचे. आता तिथे दिलेले आहेत पण बघा प्रत्येक पॉईंटचे. हा बस काढायचा आणि ह्याच्या आतमध्ये ते घालायचं, आणि आपला जो काय स्क्रू आपल्याला काढायचा आहे कुठल्या पण मशीनचा, तो आपण काढू शकतो. तर प्रत्येक पॉईंटचे प्रत्येक आकाराचे इथे स्क्रू दिलेले आहेत. हा ॲक्च्युली बेसिकली टूल बॉक्स आहे छोटासा, मला बऱ्या चांगल्या स्वस्तात भेटला होता. आणि यात बरंच काय काय आहे, म्हणजे आता हा स्क्रू ड्रायव्हर आहे, पण प्रत्येक पॉईंटचे हे आहेत स्क्रू काढण्यासाठी म्हणून. तर हा छोटासा टूल बॉक्स आहे जो आता मी वापरणार आहे PC साफ करताना. ओके. त्याच्यानंतर ओके हा आहे तो म्हणजे माझा कॅल्क्युलेटर आहे. ॲक्च्युली मी डिप्लोमाला घेतला होता, मी इंजिनिअरिंग केलेली आहे, तर डिप्लोमाला आम्हाला लागतो कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर हा तो कॅल्क्युलेटर आहे. भगवान का दिया हुआ सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है. त्याच्यानंतर हे मोडेम मी खूप आधी घेतलं होतं पहिल्यांदा लावाचं, आता काही वापरत नाही, आता आपलं राऊटर आहे, तर ते आहे. त्याच्यानंतर ओके, तर माझा पहिला जुना PC होता जो मला काकाने दिला होता खूप आधी, म्हणजे डिप्लोमात असताना. तर त्याची रॅम आहे ही ॲक्च्युली, तो PC मी ठेवून दिला आहे. ही 2 GB रॅम आहे. तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही जर PC घेतला असेल आधी, खूप आधी, तुम्ही मला सांगा की तुम्ही पहिला PC कधी वापरला आहे, तुमचा पहिला कम्प्युटर तुम्ही कधी घेतला, आणि त्यामधली कंपोनंट काय होती, तुमची रॅम काय होती, तुमचं स्टोरेज काय होतं, मला नक्की सांगा, मला वाचायला नक्की आवडेल. तर ही पहिली रॅम आहे, 2 GB फक्त आहे, आणि ते वापरायचो. ओके. हे ते कीबोर्डचंच आहे, ते अँटी स्पोर्टचं कीबोर्डचं पॅम्पलेट आहे, टाकून देऊया. त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी आहेत सगळे, ते रेझर आहे. त्याच्यानंतर ओके, आता हे मी वापरणार आहे PC साफ करताना. म्हणजे ह्याने कसं होतं की आता तुम्ही मोठ्या कोणते तुम्ही ब्रश समज वापरताय PC साफ करता, तो मोठा ब्रश वापरता का म्हणे, कसं होतं त्याने PCमध्ये बरेच बारीक बारीक पॉईंट्स असतात, थ्रेड असतात, प्रोसेसरच्या वरती किंवा मदरबोर्डच्या वरती असतात, तर ते त्याला काही हानी पोचू शकते, म्हणून मग असा ब्रश वापरतात अशा प्रकारचा. हा एकदम स्मूथ असतो, तर तुम्ही PC मधली जी घाण आहे, जो घरू आहे किंवा जो डस्ट आहे, तुम्ही ते साफ करू शकता. तर त्याच्यासाठी हा आहे. तर हा ब्रश मी वापरतो आता पण हाच ब्रश वापरणार आहे. त्याच्यानंतर बाकी हे काय काय आहेत, हे एक SD कार्ड आहे. ओके. आणि हे काय काय म्हणजे मॉनिटरचे हे आहेत, मॉनिटर म्हणजे मॉनिटरचे काही स्क्रू आहे ते खोलण्यासाठी म्हणून दिलेले आहेत, ते मॉनिटरसोबतच दिले होते. तर त्या गोष्टी, बाकी सगळ्या अशा गोष्टी, बाकी सगळा कचरा आहे. ओके. हा काही ते आपल्या कामाचा नाही आहे. आणि या 3 नंबरच्या ड्रॉवरमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काही उपयोगी पण आहेत आणि ज्या आम्ही स्टोअर करून ठेवल्या आहेत, म्हणजे जुन्या गोष्टी होतात. म्हणजे जसं की हे बघा, हे मोबाईल आहेत ना, मोबाईलच्या बॉक्समध्ये काही मोबाईल आहेत जे जुने मोबाईल आहेत, जे आता आम्ही वापरत नाहीत, तर ते पण मी ठेवलेले आहेत. आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो मी एक एक काढून. आता हा काही बॉक्स पण आहेत, म्हणजे जे जुन्या मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्याचे बॉक्स पण आहेत. आता हा रॉकर्स, बोट रॉकरचा हेडफोन आहे जो मला कंपनीने दिला होता, तर त्याचा बॉक्स आहे, रिकामी बॉक्स आहे तो, असे मी ठेवत असतो बॉक्स, आणि ह्याच्यामध्ये ड्रॉवरच्या आतमध्ये तर तो बॉक्स आहे. तर हे बॉक्स आहे, म्हणजे हा माझ्या PCचाच आहे ॲक्च्युली. PCमध्ये जी माझी SSD आहे, मी SSD वापरतो म्हणजे प्रायमरी स्टोरेजसाठी, 256 GB आहे ती, तर त्या SSDचा हा बॉक्स आहे. XPGची आहे ती, तर त्याचा बॉक्स हा. त्याच्यानंतर हा मला कंपनीने दिला होता, तो म्हणजे वेब कॅम. ॲक्च्युली माझा PC असल्यामुळे लॅपटॉपला कॅमेरा असतो पण PCला नसतो, मग त्यासाठी मी वेब कॅम मागवला होता, तो आता आहे मला जोडलेला PCला. तर तो वेब कॅमचा हा बॉक्स आहे, C27 HD वेब कॅम आहे लॉजिटेकचा, तर तो आहे. त्याच्यानंतर मी आत्ताच नवीन माऊस मागवला, कारण जो जुना माऊस माझा बिघडला होता, तर त्या माऊसचा हा बॉक्स आहे. हा, तर हा रेड गिअरचा माऊस आहे. त्याच्यानंतर हे जुन्या मोबाईलचे बॉक्स आहेत, ॲक्च्युली Redmi Note 7 आहे त्याचा बॉक्स आहे, आणि आतमध्ये मोबाईल ठेवलेला आहे, ते काय बघायची गरज नाही. त्याच्यानंतर हा Redmi Note 7 Pro आहे, त्याचा बॉक्स आहे. त्याच्यानंतर हा आहे तो मोबाईल ज्याने मी शूटिंग करतो आहे, माझा मोबाईल, तो म्हणजे Poco X3 Pro, ज्याने मी नेहमी सगळे व्हिडिओ शूट करतो, सगळे व्लॉगमध्ये सगळे बाकी भाईकथा, रहस्य सगळ्याचे व्हिडिओ मी ह्याच्यातूनच शूट केलेले आहेत. तर तो हा वेळ जो आता पण माझ्या मोबाईल जो मी पकडला हातामध्ये तो हाच आहे, Poco X3 Pro. मस्त एक नंबर कॅमेरा आहे, तर तो हा आहे.
तर हे मी ॲक्च्युली पॅड मागवलं होतं, म्हणजे जे माऊस पॅड असतं किंवा गेमिंग कीबोर्ड पॅड असतं, ते तुम्ही मागाशी बघितलं असेल माझ्या व्हिडिओ या मागच्या म्हणजे माझ्या याच व्हिडिओमध्ये आधीच्या क्लिपमध्ये. तर हे टक्झरचं हे गेमिंग पॅड आहे, मी मागवलं होतं, बरं स्वस्तात मला भेटलं होतं. तर हे ते पॅड आहे, पूर्ण मोठं पॅड आहे, याच्यामध्ये कीबोर्ड पण येतो आणि याच्यामध्ये माऊस पण राहतो, तर हे बरं पडतं. तर हे ते पॅड आहे. आणि बाकी हे सगळे जुने कीबोर्ड आणि बाकी हे चार्जर आणि आहेत. आणि त्याच्यानंतर हा माझ्याकडे एक्सटेन्शनचा बोर्ड पण आहे, जो मी आधी घेतला होता, लागेल म्हणून. आता काय मला त्याची गरज नाही, का माझ्याकडे आधीच म्हणजे वरती बोर्ड चांगले आहेत लाईटचे आधीच, त्याच्यामुळे काय त्याला काही लागत नाही मला घरामध्ये, त्याच्यामुळे हा मी ठेवून दिला आहे. हा एक्सटेन्शन बोर्ड आहे, याला चार पिन आहेत, तर तो बोर्ड आहे. आणि मेन गोष्ट मोठी आहे ती म्हणजे हिला आता बाहेर काढतो मी, कसं काढू यार बाहेर. तर ही ती मेन गोष्ट आहे ती म्हणजे हा माझा ॲक्च्युली माउंट आहे कीबोर्डचा, लॅपटॉपचा. पहिला माझ्याकडे लॅपटॉप होता आणि तेव्हा मी दोन्ही पण म्हणजे सेटअप मी असा बनवला होता की त्याच्यावरती या साईडला लॅपटॉप पण होता आणि या साईडला माझा PC पण होता, एकत्र मी वापरायचो. पण त्याच्यानंतर काही दिवसानंतर मागच्याच वर्षी लॅपटॉप माझा बिघडला, तो मी ते ठेवून पण दिला वरती. तर त्याचा हा माउंट आहे, मग ह्याच्यावरती मी लॅपटॉप ठेवून द्यायचो आणि मग कसा पण ॲडजस्ट करता येतो PC सोबत. या साईडला वरती इथे या साईडला वरती PC असायचा आणि इथे तो लॅपटॉप असायचा आणि तो मी ॲडजस्ट करायचो. आता पण लॅपटॉप बिघडला तर आता वापरत नाही, म्हणून मी हा काढून ठेवून दिला, याची काही गरज नाही, कारण फक्त पीसेस मी ठेवला सेटअप. सध्या तरी फक्त पीसेस आहे वरती, लॅपटॉप नाही, म्हणून मी हा ठेवून दिला आतमध्ये. तर हा लॅपटॉपचा ॲक्च्युली माउंट आहे. ओके, तर आता आहे आपला लास्ट ड्रॉवर. आता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी ठेवल्या आहेत तुम्हाला मी दाखवतो, काय गोष्टी आहेत ह्याच्यामध्ये. मोस्टली म्हणजे डॉक्युमेंट्स आहेत आणि काही गोष्टी आहेत बाकीच्या, तर तुम्हाला दाखवतो. तर पहिलं म्हणजे आपण हे काढूया बॉक्स. तर हा ॲक्च्युली मला सध्याच्या माझ्या कंपनीने दिला होता. माझी कंपनी आहे ब्रेनस्टॉर्म फोर्स. तर त्या कंपनीने मला ॲज अ दिवाळी गिफ्ट म्हणून दिला होता, ह्याच्यामध्ये दिवाळीची गिफ्ट होती. तर तो रिकामी बॉक्स आहे, तो मी ठेवून दिला आहे. हा आहे तो. त्याच्यानंतर हे आहे ते म्हणजे माझ्या फोल्डरची बॅग, म्हणजे जे माझे डॉक्युमेंट्स फोल्डर आहेत, माझे जे काही डॉक्युमेंट्स आहेत कॉलेजमधले शाळेचे, त्याचं ही बॅग आहे. आणि ही ॲक्च्युली बॅग मला 2018मध्ये दिली होती युबीसॉफ्ट या कंपनीने. युबीसॉफ्ट ही गेमिंगची कंपनी, त्याच्यामध्ये मी काम करायचो पहिल्यांदा काही वर्षांपूर्वी. तर युबीसॉफ्टने ही बॅग मला तेव्हा दिली होती दिवाळीला. तर तीच बॅग मी आता वापरत होतो. त्या बॅगमध्ये सगळे माझे फोल्डर आहेत, 2 फोल्डर आहेत ॲक्च्युली कामाचे, म्हणजे डॉक्युमेंटचे, तर ते फोल्डर आहेत. तर ते आहे. आणि त्याच्यानंतर इथे काही हे सामान आहे. त्याच्यानंतर हे जे आहे ना, तर ह्याच्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी ठेवल्या आहेत, ज्या गोष्टी मला केव्हा ना केव्हा उपयोगी पडतात. म्हणजे सगळ्या टाकाऊ गोष्टी आहेत पण मी ठेवून द्या, जसं की आता हे काही किंवा काही बिघडलेल्या गोष्टी आहेत. जसं की आता हा स्पीकर आहे, हा बिघडला ॲक्च्युली. हा स्पीकर आहे माझा, तो मी हा ॲक्च्युली जुन्या माझा PCचा स्पीकर आहे, जो मी PC वापरायचो खूप आधी डिप्लोमाला असताना. तर त्याचाच PC आहे, त्याचा स्पीकर आहे, तो बिघडला, मी ठेवून दिला आतमध्ये. त्यानंतर ही जुन्या PCची हार्ड डिस्क आहे, ती पण इथे ठेवून दिली आहे मी अशीच. अशा काही गोष्टी आहेत, बाकी सगळ्या पण गोष्टी आहेत त्यात. वायर आणि आहेत, माऊस आहे. आता हा माझा आधीचा माऊस आहे ॲक्च्युली, हा माऊस आहे तो HPचा, हा जो बिघडला, तो मगाशी मी सांगितलं ना, तो दुसरा मी माऊस घेतला, तर हा बिघडला होता HPचा माऊस, तर हा तो माऊस आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या मी ह्या ठेवल्या आहेत याच्या आतमध्ये. आणि ओके, आणि हा वायफायचा बॉक्स आहे ऑप्टेलिंकचा, जे मी वापरतो, तर त्याचा बॉक्स आहे. तर अशा काही गोष्टी आहेत. तर चला आता आपल्याला PC पहिल्यांदा मेन म्हणजे क्लीन करायचा आहे, तो करूया आणि मग आपला सेटअप करायचा आहे PC पुन्हा. ओके मित्रांनो, एवढं सामान जर आहे माहिती आहे सेटअपचं सगळं जे मी काढलं ना, हे तर काहीच नाही. आता वरती बघा, या साईडला सगळं सामान मी ठेवून दिलं आहे या बेडच्या वरती. इतकं सगळं सामान आहे. हा मॉनिटर, हा CPU, तो माउंट, कीबोर्ड, हे सगळे बॉक्स आणि राउटर, वायरी, हे बाकी सगळ्या गोष्टी, हे सगळ्या गोष्टी ड्रॉवरमधल्या, सगळं पूर्ण बेड पूर्ण भरलं आहे पूर्ण सामानाने. आता हे सगळं सामान आपल्याला क्लीन करायचं आहे. मेन म्हणजे पहिला PC क्लीन करायचं, कारण पहिली महत्त्वाची गोष्ट तीच आहे. हा PC क्लीन करायचा, नंतर मॉनिटर क्लीन करायचा आणि बाकी गोष्टी काय फक्त बाहेरसून पुसायच्या आहेत. पण मेन गोष्ट हीच आहे PCची, ह्या गोष्टीची. तर ह्याला पूर्णपणे आतून क्लीन करायचं आहे. तर त्याला क्लीन करूया, त्याच्यानंतर मग मॉनिटर साफ करूया, सगळं हे साफ करूया आणि मग आपण जोडूया. पहिल्यांदा आपल्याला हे पहिली काच काढायची आहे. वरचा जे ग्लास आहे ना PC वरचा, ते पहिलं ग्लास काढायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग काढायचा आहे आणि मग आतमधली पूर्ण साफसफाई करायची आहे. ही ग्लास, पुढचा भाग आणि पार्टचं कवर एक आहे ते पण आपल्याला काढायचं आहे. ही 3 कवरे काढून झाली की मग आपण साफसफाईला आपण सुरुवात करणार PCच्या आतमधल्या क्लिनिंगला पूर्णपणे. पहिलं आपण हे ग्लास आणि ह्या गोष्टी काढूया आपण पहिल्यांदा.
मित्रांनो जाम जमा झाले सिरियसली साफ करून आहे बरोबर. मैं तो थक गई भाई साहब. आता आताचं नुकतं फक्त हे काढलंय मी वरचं ग्लास काढले आणि फक्त कवर काढलं, अजून साफ करायचं आहे पूर्णपणे. तुम्हाला म्हणतो मी जे ओपन केलं ना PC इतकी घाण आहे आतमध्ये सिरियसली. तुम्हाला मी दाखवतो म्हणजे किती डस्ट जमा होतं. नुसता फॅन फिरत असतो किंवा बाकी सगळ्या गोष्टी बाहेरच्या ज्या असतात त्या बाहेरच्या ह्याच्यात जी घाण असते ती सगळी घाण ती फॅन वाटे किंवा खिडकीतून येते आणि ह्याच्यात जमा होते. म्हणजे इतकी जमा होते अशा अक्षरशः गुटल्या तयार होतात, अशा गुटल्या अशा असतात त्या डस्टच्या किंवा त्या घाणीच्या, आणि ते इतक्या जमा झाल्यात फॅनमध्ये तर खूपच आहेत. तुम्हाला मी जस्ट दाखवतो काय अवस्था झाली आहे ती PCच्या आतमध्ये. बघून खूप वाईट वाटतं. ही बघा काय अवस्था आहे खरोखर, पूर्ण घाण आहे. आता हे अँट ई-स्पोर्टचं सिम्बॉल आहे आणि ह्याच्या फॅनमध्ये बघा हे फॅनची जी पाती आहेत ना ह्याच्यातली घाण बघा ही अक्षरशः. आता मी काढतो हे बघा, ही अशी घाण आहे पूर्णपणे अक्षरशः पूर्ण म्हणजे अशा गुठल्या तयार होतात अशा. आणि त्या आपल्याला या सगळ्या आपल्याला पूर्ण काढायच्या आहेत फॅनमधून. खाली पण आहे, ह्याच्या खाली आहे पूर्ण म्हणजे अक्षरशः बघा आतमध्ये काय झालं ते पूर्णपणे गुठल्या झालेल्या आहेत. आणि ही कशामुळे 2-3 महिने साफ नाही केल्यामुळे. त्याचप्रमाणे आता तुम्हाला पाठी पण दाखवतो. तर ही टाकतो खाली मी अक्षरशः आणि हे बघा इथे पाठी पण. आता ह्या ज्या वायरी आहेत पूर्ण ह्याच्या आतमध्ये पण पूर्ण धूळ आहे. इथे बघाल तर हे बघा ह्याच्या आतमध्ये पूर्ण धुळीचं साम्राज्य आहे पूर्ण. मागेच मी साफ केलं होतं 3-4 महिने झाले असतील तेव्हा पूर्ण स्वच्छ केलं होतं. परत झालं काय होतं व्यवस्था. बघून खूप वाईट वाटतं कारण इतकं महागाचा PC आहे आणि त्यामध्ये असं म्हणून 1-2 महिने साफ केला पाहिजे PC. त्याच्यासाठी तीच कारण असतं. त्याच्यानंतर इथे आतमध्ये इथे पण घाण आहे पूर्ण. हा बघा इथे हा बघा इथे पूर्ण हा घरू पूर्ण साठला घरू झाला आतमध्ये. म्हणजे कोळ्याने अक्षरशः घरं केलेली आहेत आतमध्ये. हे आपलं MSIचं ग्राफिक्स कार्ड. अरे यार इथे प्रोसेसरच्या आतमध्ये पण घाण आहे आणि इथे पूर्ण घाण दिसते बघा पाठवून पूर्ण फॅनच्या आतमध्ये पूर्ण घाण आहे आतमध्ये. पूर्ण सगळं घरू साचलं आहे. आता ही सगळी आपल्याला क्लीन करायची आहे व्यवस्थितपणे आणि PCला पूर्णपणे क्लीन करायचं आहे मस्तपैकी. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला घाण काढायची असेल, आता हा जो फॅन आहे, आता मी फॅन इथून बाहेर काढला आहे, म्हणजे स्क्रूड्रायव्हरने मी तो स्क्रू काढले आणि त्याला बाहेर काढलं. तर इथे 3 फॅन आहेत. 3 फॅनच्या आतमध्ये पात्यांच्या आतमध्ये अशी घाण साचली आहे. तर तुम्हाला ह्याला जर काढायचं असेल ना इफेक्टिव्हली व्यवस्थितपणे तर तुम्हाला वापरायला लागेल ब्रशशिवाय येणार नाही व्यवस्थितपणे. म्हणजे नुसत्या कापडाने फुसून वरची घाण जाईल पण आतमधली घाण जाणार नाही. मग त्यासाठी एक टेक्निक आहे, तुम्हाला मी दाखवतो कशी करायची ते. तर तुम्हाला अशा प्रकारे साफ केलं पाहिजे. त्याच्या प्रकारे आता हा ब्रश घ्यायचा या प्रकारे आणि मग पहिल्यांदा तर अशा प्रकारे बाहेर काढायची ही ह्याच्यातली अशी ही धूळ तुम्ही अशा प्रकारे काढायची. पहिल्यांदा वरची धूळ असते ती आधी पहिल्यांदा आणि मग आतमध्ये काढायची. आता बघा ह्याच्यावरती धूळ खाली पडली आहे बघ, तर ती अशी पहिल्यांदा बाहेर काढायची. हे झालं आणि त्याच्यानंतर ही फिरवायची अशी या साईडला हे असं. आणि ह्याच्यामध्ये हा जो असतो, हा जो आपला ब्रश आहे तो आतमध्ये असं घालून मग असं करायचं या प्रकारे. मग धूळ पात्यामधली बाहेर येते बघा. पात्यामध्ये धूळ बाहेर आली बघा. पाती आता हे साफ झालं बघा. तर अशा प्रकारे पात्यामध्ये धूळ काढायची पण सावकाशपणे, जास्त दूर न लावायचं कारण ही पाती खूप मऊ म्हणजे हे असतात, नाजूक असतात, ही तुटू पण शकतात. मग त्याच्यासाठी हे असतं. दुसरा प्रकार काय असतो की हे जे पूर्ण पातं आहे ना हे बाहेर काढायचं आणि मग पाण्यात घालून स्वच्छ साफ करायचं. पण ते मी करत नाही कारण त्याला कारण म्हणजे आता मला ही भीती वाटते, म्हणजे कारण हे बऱ्याच वेळा मी ट्राय केलं हे बाहेर काढण्याचं पातं, पण हे बाहेर येत नाही ॲक्च्युली. येतं पण त्याला काहीतरी टेक्निक आहे तर ती मला माहीत नाही म्हणून मी ती काढते. मी वरच्यावर मग मी वरसूनच असं साफ करतो पण मी स्वच्छ करतो
आतमध्ये पूर्णपणे हा ब्रश घालून आतमध्ये, तर तो या प्रकारे आहे ते. आणि मित्रांनो, मी पूर्णपणे सगळं आता हे सगळे फॅन साफ केले. जस्ट तिन्ही पण फॅन मी साफ केले. बघा कसे मस्त झाले ते, एकदम चकाकतात फॅन, एकदम पांढरे शुभ्र. तर खूप मेहनत लागली, कारण पूर्ण सगळे मी खोलले होते. हे फॅन काढला होता आणि तिन्ही फॅन मी साफ केले. बघा तीनही फॅन साफ आहे आणि एकदम चकाकत आहेत, एकदम नवीन PC सारखे शुभ्र, एकदम पांढरे शुभ्र झालेले आहेत आणि चकाकत आहेत. खूप मस्त वाटतं आहे, कारण सगळी घाण साफ झालेली आहे, सगळी घाण मी काढली आहे. ह्यालाच जास्त मेहनत लागते फॅन साफ करायला. बाकी आतमधल्या काय होऊन जातं, म्हणजे प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, त्या सगळ्या गोष्टी होतात, पण ह्याला वेळ लागतो. तर हे साफ झालं. पण मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट मी दाखवतो. हे जे मी फॅन साफ केले ना, तर या फॅनमधून जी घाण बाहेर पडली ना, ती इतकी आहे ना, तुम्हाला मी दाखवतो. बघा, ही बघा, ही आहे ती घाण. एवढी घाण बाहेर पडली. असा एवढा पूर्ण अख्खा गोडा होईल एवढी घाण आहे ती. बघा, आणि ही सगळी बाहेर पडली होती फक्त या 3 फॅनमधून. फक्त 3 फॅनमधली घाण आहे. तर इतकी बरी होती. आणि ही ॲक्च्युली बरी नसते, कारण कसं असतं त्याच्यामुळे मग व्हेंटिलेशन नीट राहत नाही PCच्या आतमध्ये, आणि ते फॅन पण स्लो फिरतात. मग आता कसे, आता फॅन मस्तपैकी फिरतील, कारण आता घाण पण काढलेली आहे आणि मस्त झालेले आहेत फॅन. त्यामुळे आपल्याला कायम फॅन नीट ठेवले पाहिजेत PCमधले, कारण फॅन जर नीट असतील तरच मग PCच्या आतमधलं व्हेंटिलेशन नीट राहतं, म्हणजे आपल्या कम्प्युटरच्या आतमधलं. ही जी दिसते ना, ही हार्ड डिस्क आहे. हे हार्ड डिस्क आहे ही माझी. ही बघा तिथे फोकस होत नाही आहे. तर ही हार्ड डिस्क आहे जी ॲक्च्युली 1 GBची आहे. सॉरी 1 TBची आहे. काय 1 GBची काय म्हणतोय मी. 1 TBची हार्ड डिस्क आहे. आणि ही म्हणजे सेकंडरी ड्राईव्ह आहे. म्हणजे याच्यामध्ये मी गेम्स ठेवतो, बाकी सॉफ्टवेअर्स ठेवतो, किंवा काही व्हिडिओ ठेवतो, मी पिक्चर ठेवतो. सगळ्या गोष्टीच्या माझ्या किंवा ऑफिसच्या काही गोष्टी असतात त्या मी ह्याच्यामध्ये ठेवतो. हा हार्ड डिस्क आहे. तर मी हा पण आता साफ केला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हा दिसतोय ना, तर हा पॉवर सप्लाय आहे. ॲक्च्युली ही MWची पॉवर सप्लाय आहे. आणि ही ॲक्च्युली आय थिंक 650 वॅटची आहे. 650 वॅटची आहे ती. तर ही ती पॉवर सप्लाय आहे. तर ही पण मी साफ केली आहे. याच्यातून हा ॲक्च्युली SMPS त्याला म्हणतात, म्हणजे पॉवर सप्लाय. त्याच्यातनं पूर्ण PCला पॉवर मिळतो, जी आपण कनेक्ट करतो जो PC बोर्डला लाईटच्या. त्यानंतर ही पॉवर ह्याच्या थ्रू जाते सगळ्या कंपोनंटकडे. तर हा पॉवर सप्लाय आहे SMPS. आता आपलं ग्राफिक्स कार्ड हे साफ झालेलं आहे. साफ म्हणजे मी एकदम हळूहळू साफ केलं आहे. जास्त आतमध्ये खोललं बिललं नाही मी आपण साफ करणार. तर पाठी पण थोडीशी आतमध्ये याच्यावरती घाण आहे, पण ती आपण काढू नाही शकत, कारण त्याच्यावरती थ्रेड आहेत, सगळे बारीक बारीक पॉईंट्स आहेत. आणि ते समज जर आपण त्याला काहीतरी आपण हे लावलं, काही ते ब्रश लावला आणि समज ते डॅमेज झाले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे आपण वरच्यावर साफ केलेलं आहे. आणि फॅन पण मी आता साफ केलं आहे, असं वरच्यावर साफ केलेलं आहे, आतमध्ये घाण काढलेली आहे. तर आता आपल्याला हे बसवायचं आहे ह्याच्या आतमध्ये, म्हणजे इथे याची जागा असते. इथे बघा, हा इथे स्लॉट असतो, तर ह्याच्यामध्ये आपल्याला ते बसवायचं आहे आतमधला. पण एक साफ पण करून घेऊया. हे काढायचं, इथे बसवायचं आहे आपल्याला हे बघा. तर याप्रमाणे या थ्रेडमध्ये ही जी इथे जागा, हा जो इथे स्लॉट आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला हे ग्राफिक्स कार्ड आपल्याला बसवायचं आहे, जे आपण साफ केलं इथे. आणि आपोआप आवाज येतो आणि आपोआप ते फिट्ट बसतं. सर आता हे फिट बसलेलं आहे. चला आता आपण हे जोडून टाकूया. मित्रांनो, आपला PC एकदम चकाचक झालेला आहे. आता हे पूर्ण साफ केलं आहे, पूर्ण साफ कंप्लीट झालेलं आहे. हे बघा, ग्राफिक्स कार्ड साफ झालं. त्याच्यानंतर आतमध्ये हार्ड डिस्क आणि तो पोर्शन साफ केला, म्हणजे SMPSचा. त्याच्यानंतर हे फॅन साफ केला, इथला फॅन साफ केला. त्याच्यानंतर आतमधले सगळे मदरबोर्डच्या ठिकाणी साफ केलं. त्याच्यानंतर हे बघा, आतमध्ये
फॅन बघा पूर्णपणे, फॅनच्या आतमधले पण जागा बघा साफ झाली आहे. मध्ये थोडीशी धूळ आहे, पण ती साफ करता येत नाही कारण ती आतल्या ह्याला आहे, त्याच्यामुळे ती साफ नाही करते ना. पण मी बऱ्यापैकी मी सगळं काढलेलं आहे, पूर्ण एकदम साफसुथरं केलेलं आहे बऱ्यापैकी. आता काही धूळ नाही आहेत, बऱ्यापैकी साफसफाई झालेली आहे. इथे थोडंसं साफ करूया, कारण जे कॉर्नर असतात ना तिथे काही साफ करता येत नाही, कॉर्नरकडे साफ करता येत नाही, तिथे थोडीशी दूर राहते. पण बऱ्यापैकी आपलं स्वच्छ झालेलं आहे PC. आणि आता आपल्याला ही जी ग्लास आहे आपलं, हे म्हणजे जे आपण हे इथे राहणार आहोत पुढे, जिथून आपल्याला PCच्या आतमध्ये आपले कॉम्पोनंट्स आपल्याला दिसतात, PCच्या आतमध्ये जे पार्ट असतात ते आपल्याला दिसतात पारदर्शक. तर ते जे ग्लास आहे ते हे आहे, आणि ते आता आपल्याला हे पाण्याने साफ करायचं आहे, आणि मग आपल्याला हे आतमध्ये बसवायचं आहे, आणि मग कंप्लीट झाला कंप्लीट PC मग साफ झाला. तर मित्रांनो, आता आपला PC तर स्वच्छ करून झालेला आहे. आता आपल्याला साफ करायचा तो म्हणजे हा मॉनिटर आपला सेकंड जीच आहे. पहिला PC साफ झाला आहे, आणि ह्याला काय नाही, ह्याला फक्त मला पाठवून आणि पूर्ण पुसायचं आहे. आणि वरती बघा जी स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवरती अशा प्रकारचे बघा असे स्पॉट्स आलेले आहेत. हे तुम्ही बघाल तर हे असे स्पॉट आहेत जे नीट दिसत नाहीत, आणि स्क्रीन पण नंतर मग व्यवस्थित दिसत नाही, म्हणजे वरचं काय स्क्रीनवर आपण काम करत असलो तर ते नीट दिसत नाही. त्याच्यामुळे ते स्पॉट्स पण सगळे स्वच्छ करायचे आहेत. मी पाणी घेणार आहे, कारण मग ते लिक्विड माझ्याकडचं संपलं आहे. ह्याला ॲक्च्युली स्क्रीनला वेगळं लिक्विड असतं, लिक्विड ते मारलं जातं आणि नंतर जे साफ केलं जातं. पण आता मी पाणीच वापरणार आहे, पाणी थोडेसे थेंब टाकून, आणि मग मी साफ करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, फायनली आपला सेटअप कम्प्लीट झालेला आहे. आपण सेटअप कम्प्लीट केला आणि विकनअप पण केलं, तो कम्प्लीट झालेला आहे. मी सकाळी बहुतेक 11 वाजता मी स्टार्ट केलं होतं, आणि आता 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे, आणि पूर्णपणे सेटअप चक्काचक्क रेडी झालेला आहे. पूर्ण मी मॉनिटर क्लीनअप केला, त्याच्यानंतर PC क्लीनअप केला, आणि सगळं आता पूर्ण लावलं, तुम्ही बघितलं, आणि सगळं कन्सिडर झालेलं आहे. तर खूप बरं वाटतंय, कारण मेन विषय असा असतो की जेव्हा तुम्ही तुमची कामाची जागा असेल किंवा तुमचे जे काही इक्विपमेंट, आता माझा PC आहे, तुम्ही जेव्हा ते क्लीन करता तेव्हा तुम्हाला नवीन एक एनर्जी मिळते काम करण्याची, किंवा तुम्हाला एक नवीन अशी तुम्हाला बरं वाटतं काम करण्याची, तुम्हाला एक नवीन तुम्हाला चांगले व्हाइब्स मिळतात. आणि तिथं तर असं मला होतंय की खूप मस्त वाटतंय, काम करायची नवीन एनर्जी मिळते, किंवा काही गोष्टी करायची एनर्जी मिळते PC समोर बसून. कारण जर क्लीन नसेल तर तेवढं हे होत नाही. त्याच्यामुळे आता क्लीन झालंय, मस्त खूप बरं वाटतंय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल असं मला वाटतं. इसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं. अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार. मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए ही चाहिए. तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो, या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है. नमस्कार एंड बाय.